नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, बौद्ध समाजाचा मोठा विजय झालेला आहे. भीम सैनिकांच्या एकीचा मोठा असा विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचा दणका जो आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत एकनाथ शिंदे यांच्या सरकारला बसलेला आहे. तर नेमकं काय घडलंय आरक्षणाबाबत, असा कोणता निर्णय होता किंवा अशी कोणती गोष्ट जी आहे ती सुप्रीम कोर्टाने थेट बौद्ध समाज, एससी समाज व त्याचसोबत आंबेडकरवाद्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं होतं की आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये एससी समाजाचं, बौद्ध समाजाचं जे आरक्षण आहे त्याला संपविण्याचं किंवा त्याची तुकडे करण्याचे असे अनेक डाव या ठिकाणी चालू आहेत आणि त्याचं उपवर्गी करून त्या ठिकाणी जे आहे एससी मध्ये गटतट पाडण्याचं काम या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि सर्व गोष्टी घडत असताना मित्रांनो, आता एक माहिती समोर निघून आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एससी समाजाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांना क्रिमिलियर द्यावा लागेल अशी माहिती समोर निघून आली होती. परंतु ही गोष्ट जेव्हा बौद्ध समाजाला समजली, आंबेडकरवाद्यांना समजली, तेव्हा त्यांनी एकजुटीने लढा द्यायचं ठरविलं आणि त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये याबाबत ज्या याचिका मांडायला सुरुवात केली. जेव्हा याचिका मांडली त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या मित्रांनो अनेक गोष्टी घडल्या आणि त्या ठिकाणी ज्या बौद्धांना आणि त्याचसोबत एससी समाजातील लोकांना जे आरक्षण मिळतं त्यांना क्रिमिलियर लागू होणार नाही असं या ठिकाणी ठणकावून कोर्टाने सांगितलं. आणि त्यासोबत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ज्या एससी समाजाचं जे आरक्षण आहे यामध्ये बदल करण्याचा किंवा यामध्ये काही लुडबुड करण्याचा अधिकार कुठल्याही राज्य सरकारला नाही, तर तो जो अधिकार आहे तो फक्त केंद्र सरकारला आहे असं त्या ठिकाणी ठणकावून सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबत एससी किंवा एसटी समाजाला जे आहे त्या ठिकाणी क्रिमिनल का लागू होत नाही, तर हे देखील त्या ठिकाणी न्यायालयाने सांगितले. त्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एससी आणि एसटी समाज हा हजारो वर्षाच्या सामाजिक अन्यायाचा, अस्पृश्यतेचा आणि जात व्यवस्थेचा बळी ठरला आहे. हा कोणताही आर्थिक प्रश्न नाही तर सामाजिक प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. आणि त्यासोबत मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय देत असताना हे देखील सांगितलं की केवळ एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न वाढले म्हणून त्याची सामाजिक पार्श्वभूमी किंवा त्यांना सोसावा लागणारा जातीय भेदभाव संपत नाही. आणि त्यासोबत काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उपवर्गीकरण आणि क्रीमलेअर बद्दल वक्तव्य केलं होतं. परंतु आता केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात कलम 341, 342 चा हवाला देत असं स्पष्ट केलं की अनुसूचित जाती आणि जमातीच्या यादीमध्ये सुधारणा करणे, नाव जोडणे किंवा वगळणे किंवा आरक्षणाच्या धोरणात कुठलाही फेरबदल करणे हा अधिकार कोणत्याही राज्य सरकारला नाही, न्यायालयाला देखील हा अधिकार नाही. हा अधिकार फक्त आणि फक्त देशाच्या संसदेला आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. संसदेला डावलून किंवा सामाजिक आर्थिक आकडेवारीचा सखोल अभ्यास न करता असा कोणताही निर्णय परस्पर लागू केला जाऊ शकत नाही, ही सर्वात मोठी बातमी या समोर निघून येत आहे. आणि तेव्हापासून जे आहे मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीम सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला दिसत आहे. परंतु त्यासोबत महाराष्ट्रामध्ये जे आहे सब क्लासिफिकेशन म्हणजे या ठिकाणी जे आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार आहे तर त्या विरोधात जे आहे 59 पैकी 58 जाती रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी एससी कॅटेगरीचं जे आहे आरक्षणाचं उपवर्गीकरण करून या ठिकाणी गट तट पाडू नये. तर तुमचं याबाबत काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.